सरस्वती गंगाधरानं जेव्हा न्यायला सुरुवात केली तेव्हा अगदी प्रांजळपणे मोकळेपणाने सांगून टाकलं, भाषा नाही महाराष्ट्र, माझी भाषा मराठी नाही. मग तरी सुद्धा मी हे लिहितो आहे, म्हणजे आजच्या काळात धाडस करतो आहे, माझं चरित्र द्यायचं. आणि मग त्यांनी श्रोत्यांना अशी विनंती केली की मला मराठी भाषा अवगत नाही, मी काही फारसा शिकलेला वगैरे नाही असं त्याच्या बोलण्याचा अध्याय आहे. पण त्यांनी एक छान सांगितलं, मक्षिकेच्या मुखातून मधु केवी ग्राह्य होईल. मधुमक्षी ज्याला आपण म्हणतो, मधमाशी, ती कशी जरी असली तरी तिच्या मुखानं, तिच्या लाळेनं तयार झालेला जो मधु आहे, मध आहे, तो देवांना सुद्धा आवडतो, सगळ्यांना आवडतो. तसं मी जरी कसाही असतो तरी माझ्या मुखातून, माझ्या हातून हे जे गुरुचरित्र आहे हे सगळ्यांना ग्राह्य व्हावं, म्हणजे माणसांनी आवडावं, असं त्यांनी सुरुवातीला सांगितलं. त्या पद्धतीने आपण सुद्धा आपण उत्सव करतो किंवा आम्ही सांगतो की आम्हाला यत रोचते तत् ग्राह्यम. आम्ही आमच्या पद्धतीने उपासना करतो, सेवा करतो, जप करतो, पारायण करतो, भजन करतो, कीर्तन करतो. आणि आम्ही कसे आहोत ते आमच्या प्रत्येकाला आम्हाला माहिती असतं आम्ही किती. पण सरस्वती गंगाधराचा आम्ही नाही लक्षात ठेवला की मग आपल्या लक्षात येतं की महाराजांना आपल्या देवाला सगळं आवडतं. कुणाच्याही पद्धतीने कुणीही केलं तरी ते आपल्या देवाला आवडतं. कारण आपला देव कसा आहे, आपल्या देवाला राजोपचारच पूजा पाहिजे असं नाही, रोज षोडशोपचार पाहिजे असंही नाही. तर आपला देव कसा आहे, भावग्राह्य क्लेशाहारी सुखी. ते तो भाव ग्रहण करतो आणि क्लेश हरण करतो, अशी ज्याची उत्तम कीर्ती आहे असा आपला देव आहे. तेव्हा अशा आपल्या देवाची आजपासून आराधनेला सुरुवात करतो आहोत. आणि यानंतर मग पुढे आधी श्रीपाद श्रीवल्लभांचं चैतन्य, म्हणून त्यांच्या स्तुती करता महाराजांनी हे पद केलं आहे. आणि मग आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण बघितलं असेल की आपण 3 वेळा घोरात कष्टा स्तोत्र म्हणतो. एकदा सकाळी म्हणतो, एकदा दुपारी पारायणाच्या वेळेस म्हणतो, एकदा आरतीच्या वेळेस नंतर म्हणतो. 3 वेळा काय, माझी साधी एक धारणा अशी आहे की महाराजांनी 5 श्लोक जे केलेले आहे, श्लोक पंचकमे एतद्यो, हे काय, ही प्रत्येकाने केलेली मानसिक पंचोपचार मानस पूजा आहे. गंध पुष्प धूप दीप नैवेद्य, हे जे 5 उपचार आहेत, ही पंचोपचार मानस पूजेचे 5 श्लोक. आणि हे श्लोक म्हटले की श्लोक पंचकमय एतद्यो लोकमंगलवर्धनम. यांनी काय होतं, आपलंही चांगलं होतं, इतरांचंही चांगलं होतं. म्हणून महाराजांनी म्हटलं हे लोकांचं मंगल होण्याकरता, वर्धन होण्याकरता हे 5 श्लोक आहेत. मग हे जेव्हा आपण म्हणतो त्रिकाल, म्हणजे त्रिकाल मानसिक पूजा, 3 वेळा आपण मानस पूजा केली पंचोपचाराची. आणि ही जो कोणी करतो त्याचं काय होतं, लोकमंगल. पुढे हे नित्य तो भक्त्या, जो भक्त नेहमी याचं वाचन करतो, सो म्हणजे तो श्री दत्त भगवान दत्तात्रेयांना प्रियो भवे. तो भगवान दत्तात्रेयांना प्रिय होतो. भगवान दत्तात्रेयांचा प्रिय झाला की नानांना नक्कीच प्रिय होणार आहे. म्हणून आपण आता प्रत्येकाने मनात ठेवावं की दिवसातनं दत्त जयंती 3 वेळा घरात कष्टात आपण सकाळी, दुपारी, मध्यान्ही आणि संध्याकाळी म्हणायचं आहे. जर आपल्याला आरतीच्या वेळेस दुपारी नाही झालं तरी केव्हा तरी तुम्ही आला नक्की म्हणा त्रिकाला मानसिक पूजा. पण तुम्ही एवढी मानस पूजा नक्की. मला कल्पना आहे सगळी मंडळी इथे वाचन करतात, पारायण करतात, पण जे करत नाही त्यांच्याकरता मी सांगतो. त्यानिमित्ताने मला सांगायचं आहे की आज आपल्याकडे जेव्हा दत्तजयंतीचा उत्सव आपण सुरुवात करतो आहोत तेव्हा ही जी पोथी आपण वाचतो, ही पोथी तर माझ्या आठवणीप्रमाणे जवळजवळ 70 ते 75 वर्ष जुनी आहे. कारण गणेश उत्सव सुरू व्हायच्या आधीपर्यंत नाना स्वतः वाचायचे.
ती पोथी आमच्या वडिलांनी दादांनी वाचली, ती पोथी मी वाचली, जोशी काकांनी वाचली. आजपासून तेजस वाचतोय. पण जवळजवळ 75 वर्षापासून जो उत्सव इंदूरला सुरू झाला, ती 75 वर्ष ही पोथी आपल्याकडे आहे. पण नानांनी जेव्हा वाचली असेल पोथी, तर आपण नानांची जेव्हा मार्तंड महिमा वाचतो तेव्हा मार्तंड महिमा पोथीमध्ये अवघ्या 11 वर्षाचं वय होतं. त्यात असं तर 11 वर्ष, अगर शिकाकाने 8 वर्ष म्हटलं. आम्हाला वय किती याच्याशी घेणं देणं नाही आहे, कारण तो प्रत्येकाचा श्रद्धेचा संशोधनाचा भाग आहे. 2 वेगवेगळ्या ठिकाणी 2 वय आहेत, त्यांनी फरक पडते. पण मी असं कल्पना सहन करतो की नाना 111 वर्षापासून ही पोथी वाचतात, एक गुरुचरित्राचं पारायण करतात. आणि त्यांनी इतक्या लहान वयात पारायण केलं, 7 पारायणं त्यांनी केली आणि प्रत्यक्ष महाराजांना ब्रह्मावर्तावरून आणलं, आपल्या समोर आणलं. मग आता प्रत्येकाने विचार करावा की आपण गुरुचरित्राची किती पारायण केली आणि कशी करतो. आणि ती पारायण करताना मनाने तरी नाना आपल्याला एक क्षणभर समोर येतात का, याने प्रत्येकाने विचार करावा. अवलंबून चिंतन श्री गुरुदेव. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.